तुम्ही इयत्ता 10वीचे विद्यार्थी असाल आणि अल्जेब्रा हा विषय तुम्हाला अवघड वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण अल्जेब्रामधील गणितही ट्रिकने सोडवणार आहेत खूप सोप्या पद्धतीने. म्हणजे तुम्ही एकदा सोडवली तर पुन्हा विसरण्याची गरज नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहेत तर अल्जेब्रामधील लेसन नंबर 2 त्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्यामधील प्रॅक्टिस सेट 2.2 आपण सोडवणार आहेत. आणि यामधील महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे फॅक्टरायझेशन मेथड, जी बोर्डामध्ये 100% विचारली जाते. तर आपण ही मेथड ट्रिकने सॉल्व्ह करणार. आपण पहिले गणित ते सोडवतोय. ते यामध्ये तुम्हाला काय करायचे तर मधली टर्म शोधायची. तर मधला नंबर कुठला आहे बरं, टर्म कुठली आहे बरं, -15x. मग पहिली टर्म आणि शेवटची टर्म आहे त्यांच्यामध्ये जे नंबर्स आहेत त्यांचा आपल्याला गुणाकार करायचे. तर पहिल्या टर्म मध्ये x आहे, त्याला सोबत कोणीच नाहीये, मग किती असेल बरं सोबत 1. मग त्या एकाने जर आपल्याला 54 ला जर आपण मल्टिप्लाइड केला म्हणजे 54 वंजा आपल्याला किती मिळतील बरं, 54. बघा मधली टर्म आपल्याला लिहायचे बघायचे आणि पहिली टर्म आणि तिसरी टर्म आहे त्यांचा गुणाकार करायचे. पहिल्या टर्मला x ला सोबत कोणीच नाही, किती असेल बरं 1. मग त्या 1 ने जर आपण 54 ला मल्टिप्लाइड केला तर आपला आन्सर किती मिळेल बरं, 54. मग आता 54 कुठल्या टेबलमध्ये येतात ते आपल्याला गेसिंग करायला लागेल. तर तुम्हाला माहिती आहे 9 6 जा 54 9च्या टेबलमध्ये. मग आता गंमत बघा, 9 मध्ये जर 6 ऍड केले तर आपल्याला मधल्या टर्मचा आन्सर मिळते, 15 आन्सर मिळते. मग मधल्या टर्मला जे साइन आहे ते आपल्याला मोठ्या नंबरला द्यायला लागेल. मग मोठा 9 आहे का 6 आहे तुम्हाला पण माहिती आहे, मोठा कोण आहे बरं 9. तर मधल्या टर्मचं जे साइन आहे इथे गडबड होण्याची शक्यता असते. तर ते आपल्याला काय करायचे, मधल्या टर्मचं जे साइन आहे ते साइन मोठ्या नंबरला द्यायचे. आणि आता मला सांगा 6 ला कुठलं साइन द्यायला लागेल तर मायनसच द्यायला लागेल. मायनस मायनस काय होईल बरं प्लस, तेव्हा 9 आणि 6 हे दोन्ही ऍड होतील. 9 आणि 6 किती होतात बरं 15x. तर चला आता पहिला ट्रिक काय बरं, पहिली टर्म आणि ही शेवटची टर्म या दोन्ही जसं या तशा तुम्हाला लिहून घ्यायचे. टप्पा नंबर 1 ट्रिकचा, पहिली टर्म आणि शेवटची टर्म, मधली टर्म सोडून दोन्ही टर्म जसं या तशा लिहून घ्या. त्यानंतर इथे जे फॅक्टर्स आले ते उचलून इकडे लिहा. एक आहे 9 त्याला सोबत x लेटर आहे म्हणून x लिहा. दुसरा कुठला नंबर आहे बरं -6 आणि त्याला सोबत x लेटर द्यायला लागेल. x असेल तर x द्या, y असेल तर y द्या. आपल्याला जो लेटर दिलाय तो आपण त्याला द्यायचे. त्यानंतर 2-2चे ग्रुप करा, हे दोघे आणि हे दोघे. मग आता मला सांगा बरं इथे कॉमन कोण आहे या दोघांमध्ये, इथे पण x आहे इथे पण x आहे, त्याला बाहेर काढा. इथे टोटल किती x होते बरं 2, आपण एक बाहेर काढलाय, उरला किती बरं 1. मग आता ऑलरेडी साइन कुठलं आहे बरं मायनस, x ऑलरेडी बाहेर आहे, इथला नंबर कुठला आहे बरं 9. म्हणजे x हा कॉमन आहे त्याला बाहेर काढला आपण. इथे 2 आहेत मी 1 लिहिला आणि इथे x ऑलरेडी बाहेर होता तो उरलेला नंबर मी लिहिला. आता तुम्ही जास्त डोकं लावायचं नाही, हाच ब्रॅकेट उचलायचा आणि इकडे लिहायचा x -9. आणि मग काय करायचं तुम्हाला जास्त विचारच करायचे, इथे फॅक्टर्स काढण्याची गरजच नाही, जास्त विचार करायचा नाही. इथला ब्रॅकेट उचला आणि इथे लिहा. मग इथे जो नंबर आलेला आहे तो लिहायचा. नंबर कुठला आहे बरं -6. कधी पण इथे जो नंबर असेल तो लिहून टाकायचा, काही चुकणार नाही. तर बघायचे तर बघा -6 × x -6 आहे, 6 9 जा 54 मायनस मायनस प्लस. एवढा विचार करण्याची गरज नाही, जो ब्रॅकेट येतो तिथे लिहा आणि जो नंबर त्याच्यासोबत आले तो आपल्याला लिहायचा. मग आता इकडे बघा काय काय बरं ब्रॅकेट बदला, x -9 आणि ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे बरं x -6 इज इक्वल टू 0. म्हणजे जो ब्रॅकेटचा आन्सर आहे x -9 आपण लिहिला आणि ब्रॅकेटच्या बाहेर आहे x -6. मग आता बघा बरं x -9 इज इक्वल टू 0 और x -6 इज इक्वल टू 0. मग आता x ला जर जागेवर ठेवला, हा 9 मायनस इकडे गेल्यावर काय होईल बरं प्लस, आणि इथे जर x ला जागेवर ठेवला तर हा 6 मायनस आहे तिकडे गेल्यावर काय होईल बरं प्लस. म्हणजे हे आपला आन्सर आहे ते आपल्याला मिळते. मग या गणितामध्ये आपण कुठली ट्रिक वापरली तर पहिला मधला टर्म आपल्याला घ्यायचे, पहिला टर्म जसा आहे तसा, तिसरा टर्म जसा आहे तसा, त्याचे फॅक्टर्स काढले ते उचलून मध्ये टाकायचे. कितीचे ग्रुप करायचे, दोघांचे ग्रुप करायचे आणि त्याच्यात जो कॉमन असेल तो बाहेर काढायचा. आपले फॅक्टर्स आपल्याला मिळून दुसरं गणित आहे बघा. तर आपल्याला आपल्या ट्रिकनुसारच चालायचं आहे. तर आपल्याला काय करायचे, मधली टर्म शोधायची. आता मधली कोण आहे बरं x आहे. मग पहिल्या आणि तिसऱ्या टर्मच्या नंबरचा गुणाकार करायचा. मला सांगा x ला सोबत कोणीच नसेल, किती असेल बरं 1. आणि इथे कुठला नंबर आहे बरं -20. कुठला नंबर आहे बरं -20. म्हणजे 21 जा आन्सर किती मिळेल आपल्याला 20. म्हणजे 20 गुणिले 1 उत्तर किती मिळेल बरं 20. मग आपल्याला काय करायचे, मधली टर्म सोडून बाकीच्या सगळ्या टर्म्स लिहायचे. मी ही पहिली टर्म लिहिली x²,
शेवटची टर्म आपण लिहून घेतली -20 इज इक्वल टू 0. मधली सोडून पहिली जशी आहे तशी लिहा, शेवटची जशी आहे तशी लिहा. मग आता फॅक्टर पाडू. 20 कोणाच्या पाड्यामध्ये येतात? 20 कुठल्या टेबलमध्ये आहेत? 5 4 जा 20, 5 चोक 20. मग आता बघा बरं, 5 4 जा 20, 5 चोक 20. मग आता इथे एक्सला कुठलं साईन आहे बरं? प्लस. म्हणजे मोठ्याला काय द्यायला लागेल बरं? प्लस. मग आता एकाला प्लस दिलं तर 4ला कुठलं साईन द्यायला लागेल? तर 4ला द्यायला लागेल आपल्याला मायनस. प्लस मायनस मायनस 5 मधून 4 गेला, किती राहिला बरं? 1. म्हणजे आपलं मधलं उत्तर आपल्याला मिळते. 5 4 जा 20, 5 मधून 4ला मायनस केलं तर आपल्याला 1 मिळतो आणि तो 1 मध्ये आपल्याला आन्सर बरोबर मिळतो. मग आता आपल्याला काय करायचे? फॅक्टर उचलायचे आणि इकडे लिहायचे. काय बरं? प्लस 5, त्याला सोबत एक्स लेटर लिहा. त्यानंतर कोणी बरं -4 आणि त्याला सोबत पण कुठला लेटर लिहायचा बरं? एक्स. पुढचा टप्पा काय? आपल्याला 2-2 चे ग्रुप करायचे. हे दोघे, हे दोघे. मग इथे कोण कॉमन आहे बरं? एक्स आणि एक्स. मग इथे 2 आहेत, मी एक बाहेर काढला, उरला किती बरं? 1. त्यानंतर कुठलं साईन आहे बरं? प्लस. आणि कुठला नंबर आहे बरं? 5. तो लिहून घ्या. मी तुम्हाला काय सांगितलं? हा ब्रॅकेट उचला आणि इकडे जसा आहे तसं लिहून घ्या. लिहिला? मग आपल्याला इथे जो नंबर आलाय तो लिहायचा. कुठला नंबर आहे बरं? एक्सला सोबत साईन सकट लिहा, चिन्ह सकट लिहा. -4. बघा आता गप्पा, -4 इंटू एक्स -4x मायनस प्लस -4 5 20. तुमचं उत्तर मुलांनो चुकणार नाही. जास्त विचार करायचा नाही. इथे ब्रॅकेटमध्ये आन्सर आहे, याच ब्रॅकेटला उचला आणि इकडे टाकून द्या. मग आता बघा ब्रॅकेटमधले आन्सर x + 5 आणि ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे बरं? x - 4 इज इक्वल टू 0. मग x + 5 इज इक्वल टू 0 और x - 4 इज इक्वल टू 0. मग आपण x जागेवर ठेवू. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल बरं? मायनस. आणि आता 4ला मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल बरं? प्लस. म्हणजे आपला आन्सर मिळेल x इज इक्वल टू -5 आणि x इज इक्वल टू 4. हे आपला आन्सर असेल. तर अशा पद्धतीने हे गणित आपण करू. 3. तर मुलांना मधली टर्म आपल्याला शोधायचे. काय बरं? 27y. मग आपल्याला काय करायचे? पहिल्या आणि शेवटच्या टर्मचा गुणाकार 2 इंटू 13, 13 2 जा 26. म्हणजे आता आपल्याला फॅक्टर्स पाडून घ्यायला लागतील आणि मधला आन्सर आपल्याला पाहिजे 27. मग आता मला सांगा कुठल्या टेबलमध्ये? 26. 13 2 जा 26. 13 आणि 2 ऍड केले तरी 15 मिळतील. उत्तर मिळत नाही. मग 26 21च्या 26 टेबलमध्ये आहेत ना. 26 1 जा 26 आणि याच 26 मध्ये 1ला ऍड केलं तर आपल्याला मिळते 27. म्हणजे आपल्याला फॅक्टर्स मिळाले. मग इथं 27ला साईन कुठलं आहे? प्लस. म्हणजे मोठ्याला काय द्यायला लागेल? प्लस. मग आता छोट्याला पण काय द्यायला लागेल? प्लस. 26 + 1 उत्तर मिळेल 27. मग आपला दुसरा टप्पा चालू होतो. पहिली टर्म आहे तिला जशी आहे तशी लिहा. इकडची शेवटची टर्म आहे तिला जशी आहे तशी लिहून घ्या. यांना उचलून आपल्याला इकडे टाकायचे. हा काय बरं? प्लस 26. आता कुठला लेटर आहे बरं? y लिहा. त्यानंतर प्लस 1 1 आणि त्याला सोबत कुठला लेटर आहे? y. म्हणजे 1 लिहिण्याची गरज नाही, y लिहू शकतो आपण. 1 इंटू y आन्सर मिळेल y. y लिहिला तरी चालेल. आता 2-2 चे ग्रुप. हे दोघे आणि हे दोघे. मग आता आपण ग्रुप कुठूनही करू शकतो. तुम्हाला जिथून आवडेल तिथून ग्रुप करू शकता. चला आता इथे आपण ग्रुप करू. इथे कुठला नंबर आहे बरं? 2. त्याला बाहेर काढला मी. इथे y कॉमन, y पण बाहेर काढला. मग आता मला सांगा 2 पण बाहेर आहे, एक y पण बाहेर आहे. उरला किती y बरं? 1. साईन कुठलं आहे बरं? प्लस. आता 2ला कशाने गुणलं तर 26 मिळतील. तर 13 2 जा 26. बघा इथे 2 नंबर मी बाहेर काढला. इथे y बाहेर काढला. इथे 2 y आहेत, मी 1 लिहिला. आता 2ला कशाने गुणू तर 26 मिळतील. 13 2 जा 26 म्हणून मी 13 लिहिला. आणि y ऑलरेडी बाहेर आहे, पुन्हा लिहिण्याची गरज नाही. हाच ब्रॅकेट आपल्याला मुलांना उचलून इकडे लिहायचे. मग आता इथे कोण सोबत आहे वायला? एकही नंबर नाहीये. नसेल तर काय लिहायचं बरं? 1. चिन्ह लिहा त्याचं कुठलं? प्लस 1. मग आता ब्रॅकेट मधले आन्सर लिहू. y + 13 ब्रॅकेटच्या बाहेरचा 2y + 1 इज इक्वल टू 0. मग आपण कसं करणार बरं? y + 13 इज इक्वल टू 0, 2y + 1 इज इक्वल टू 0. मग आपण काय करू? y ला जागेवर ठेवू. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल बरं? मायनस. आता आपण 2y ला जागेवर ठेवले.
तर आता हा 1 प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल बरं, -1 होईल. आपल्याला सिंगल लेटर काढायचे म्हणून मी y जागेवर ठेवला. आता तुम्हाला माहिती आहे 2 मल्टिप्लाइड आहेत, इकडे आल्यावर होतील डिवाइड. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे 2 फॅक्टर्स आहेत ते मिळून जातील. तर आपल्या या ट्रिकनेच तुम्ही सगळी गणितं सोडवू शकता.